पानिपतच्या 3 लढाया भारतासाठी शिकवण। नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण भारताचा इतिहास बदलून टाकणाऱ्या 3 लढायांबद्दल जाणून घेणार आहोत। या सगळ्या लढाया एकाच ठिकाणी झाल्या, पानिपत। आणि प्रत्येक लढाई आपल्याला नेतृत्व, एकता आणि इतिहासाबद्दल महत्त्वाची शिकवण देते। पानिपत आई 1526। पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झाली। बाबरने बंदुका आणि तोफा वापरल्या तेव्हा नवीन शस्त्र होती। इब्राहिम लोदीला त्याच्या लोकांनी साथ दिली नाही। बाबर जिंकला आणि मुघल साम्राज्य सुरू झालं। शिकवण: जेव्हा नेते एकमेकांशी भांडतात तेव्हा परके राज्य करतात। पानिपत 1556। दुसरी लढाई अकबर आणि एक धाडसी राजा हेमू यांच्यात झाली। हेमू जवळपास जिंकला होता, पण त्याच्याकडे मजबूत साथ नव्हती। अकबरच्या सैन्याने त्याला हरवलं आणि मुघल सत्ता अधिक मजबूत झाली। शिकवण: चांगल्या नेतृत्वाला साथ लागते। एकता खूप महत्त्वाची आहे। पानिपत 1761। तिसरी लढाई सर्वात मोठी आणि रक्तरंजित होती। मराठ्यांनी अहमद शाह अब्दालीशी लढा दिला, पण ते एकटे होते। इतर भारतीय राज्यांनी मदत केली नाही। मराठे हरले आणि 1 लाखाहून अधिक लोक मारले गेले। शिकवण: एकता नसली तर शक्तिशाली लोकही हरतात। तर पानिपत आपल्याला काय शिकवतो? एकतेतच शक्ती आहे। चांगल्या नेतृत्वाला साथ द्या, इतिहासाकडून शिका आणि नेहमी पुढचा विचार करा। पानिपत 3 वेळा घडलं, पण त्याच चुका पुन्हा होऊ देऊ नका। स्वरशैली: प्रेरणादायक आणि आशादायक। ऐकण्यासाठी धन्यवाद। शिका, समजून घ्या आणि भारताला एकत्र ठेवूया मजबूतपणे।